पावसाने मुंबईला 3 ते 4 दिवस झोडपून काढल्यानंतर साचलेल्या पाण्यातून चालणाऱ्यांना लेप्टोस्पायरोसिसचा संसर्ग होण्याची आता भीती बळावली आहे। शरीरावरील जखम किंवा खरचटलेल्या भागाचा साचलेल्या दूषित पाण्याशी किंवा चिखलाशी संपर्क आल्यास लेप्टोचा संसर्ग होऊ शकतो। त्यामुळे अशा व्यक्तींनी 24 ते 72 तासाच्या आत वैद्यकीय सल्ला त्वरित उपचार घ्यावेत असे आवाहन महापालिकेने केले आहे। अतिवृष्टी दरम्यान पावसाच्या साचलेल्या किंवा वाहत्या पाण्यात लेप्टोस्पायरोसिसचे लेप्टोस्पायरा हे सूक्ष्म जंतू असू शकतात। अशा पाण्याशी संपर्क आल्यास लेप्टोची बाधा होण्याची शक्यता असते। तसेच शरीरावर जखम अथवा साधे खरचटलेले असेल तरी त्याद्वारे लेप्टोचे जंतू शरीरात प्रवेश करतात। त्यामुळे ज्यांचा पावसाच्या साचलेल्या पाण्याशी संपर्क आला आहे त्यांनी तातडीने वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक औषधोपचार करावेत। लेप्टोस्पायरोसिस हा गंभीर आजार असून वेळीच औषधोपचार न केल्यास तो प्राणघातक ठरू शकतो। त्यासाठी हिंदू हृदय सम्राट महापालिकेचे बाळासाहेब ठाकरे दवाखाने किंवा आरोग्य केंद्र, महापालिकेचे दवाखाने आणि रुग्णालये येथे संपर्क साधावा। या ठिकाणी वैद्यकीय तपासणी आणि मार्गदर्शन, आवश्यक ते औषधोपचार मोफत उपलब्ध आहे असे आवाहन करण्यात आले आहे। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।